काय तुम्हाला माहित आहे की तुमच्याकडे एक रिमोट कंट्रोल आहे ज्याने तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता? हो, मला माहित आहे, हे ऐकायला थोडं फिल्मी वाटतंय. पण हे 100% खरंय बरं का? अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रिमोट कंट्रोल बद्दल बोलणार आहोत. आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजेच सुप्त मनाची शक्ती या जगप्रसिद्ध पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. हे काही साधंसुधं पुस्तक नाहीये. नाहीच मुळी. हे मानवी मन कसं काम करतं याचं एक संपूर्ण मॅन्युअलच आहे. हो ना. आणि या पुस्तकात एक असा माहितीचा धक्का आहे ना, म्हणजे एक फॅक्ट आहे जी ऐकून मी उडालोच. आपले सुप्त मन, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते आपल्या आयुष्यातील तब्बल 95% गोष्टींवर नियंत्रण ठेवतं. 95%. बापरे. म्हणजे फक्त 5%च आपल्या हातात असतं तर. हो. म्हणजे आपलं हृदय धडकायण्यापासून ते आपल्या यशापर्यंत सगळं काही याच कंट्रोल रूममधनं चालतं. तर ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. हे 95% मन नक्की कसं काम करतं आणि रात्री झोपण्यापूर्वी काही साध्या कृती करून आपण आयुष्य कसं बदलू शकतो हे आज आपण समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि हे समजण्यासाठी ना आपण एक सोपं उदाहरण घेऊया. कसे आता बघा, एका महाकाय जहाजाचा विचार करा. या जहाजाचा एक कॅप्टन असतो जो वर उभा राहून दिशा ठरवतो आणि आदेश देतो. हा कॅप्टन म्हणजे आपलं जागृत मन किंवा कॉन्शियस माइंड. म्हणजे जो विचार करतो आणि निर्णय घेतो. अगदी बरोबर. आणि या जहाजाच्या अगदी खाली एका अंधाऱ्या इंजिन रूममध्ये काम करणारे अनेक लोक असतात. हे लोक म्हणजे आपलं सुप्त मन. आता येथे सर्वात वेधक गोष्ट म्हणजे या इंजिन रूममधल्या लोकांना बाहेर काय चाललंय हे अजिबात दिसत नसतं. जहाज खडकाकडे चाललंय की योग्य दिशेने याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नसतं. एक मिनिट. म्हणजे ते कॅप्टनला कधीच प्रश्न विचारत नाहीत? जर कॅप्टनने चुकीचा आदेश दिला तरी ते काम करतच राहतात. अरे अच्छा. म्हणजे आपण दिवसभरात स्वतःला जे काही सांगतो, म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की मला हे परवडणार नाही किंवा माझं काही खरं नाही, तर आपलं सुप्त मन तीच आज्ञा सत्य मानतं आणि तशीच परिस्थिती निर्माण करतं. होय ना. ते कधीच म्हणत नाही की अरे तू असं नेगेटिव्ह का बोलतोयस. यावरून मला पुस्तकातलं बागेचं उदाहरण आठवलं. म्हणजे जागृत मन हा माळी आहे आणि सुप्त मन ही माती आहे. मातीला चांगलं किंवा वाईट बीज यातील फरक समजतच नाही. अगदी बरोबर. आपण जर काटे पेरले तर काटेच उगवणार. मग मला एक सांगा, आपण नकळतपणे रोज किती नकारात्मक बीजे पेरत असतो आणि यातून निर्माण होणाऱ्या भीतीवर मग मात तरी कशी करायची? यासाठी पुस्तकात एक खूप छान खरी घटना दिली आहे. एन्ट्रिको करुसो या इटालियन गायकाची. स्टेजवर जाण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्याला अचानक प्रचंड घाम फुटतो. हा, अँक्झायटी अटॅक आला असेल त्याला. अगदी. त्याचा गळा सुकतो, त्याला वाटतं की लोक हसतील, आवाज फुटणार नाही, आणि तो अक्षरशः थरथर कापत होता. तो स्टेजवर जायलाच नकार देतो. कसं आहे, त्याच्या जागृत मनाने भीती निर्माण केली होती. त्यामुळे सुप्त मनाने शरीराला आदेश दिला की धोका आहे, स्नायू आखडून टाका. हो ना. पण त्याने हार नाही मानली. त्याने काय केलं माहितीये? त्याने स्वतःच्या जागृत मनातील भीतीला छोटा मी म्हटलं, म्हणजे लिटल मी, आणि सुप्त मनातील अफाट शक्तीला मोठा मी म्हटलं. क्या बात आहे. आणि तो तिथेच ओरडून स्वतःलाच म्हणाला, बाहेर निघ, माझ्या आदल्या छोट्या मीला बाहेर काढा, कारण माझ्या मोठ्या मीला आता गायचं आहे. आणि आश्चर्य म्हणजे पुढच्या काही क्षणात त्याचा श्वास नॉर्मल झाला आणि तो जाऊन उत्तम गायला. हेच तर सुप्त मनाचं रहस्य आहे. भीती ही केवळ आपल्या मनातील एक सावली आहे. तिला स्वतःचं काही अस्तित्व नसतं. जेव्हा आपण आपल्या सुप्त मनाला अशा अधिकाराने आज्ञा देतो ना, तेव्हा ते त्वरित प्रतिसाद देतं. खरंच. म्हणजे आपल्या आयुष्यातील असा कोणता प्रसंग आहे जिथे आपला छोटा मी आपल्या मोठ्या मीला दाबत आहे, याचा आपण विचार केला पाहिजे? अगदी. आणि हे फक्त भीतीपुरतं मर्यादित नाहीये बरं का. आरोग्याच्या बाबतीतही सुप्त मनाची शक्ती प्रचंड आहे. हो, मला आठवतंय, लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितलाय. त्यांना त्वचेचा कर्करोग, सार्कोमा झाला होता ना? हो. आणि त्यांनी सुप्त मनाच्या शक्तीने त्यावर मात केली. त्यांनी यासाठी घड्याळ आणि घड्याळजी असा एक सिद्धांत मांडलाय. घड्याळ आणि घड्याळजी. म्हणजे जर एखाद्याने घड्याळ बनवलं असेल तर ते बिघडल्यावर दुरुस्त कसं करायचं हे त्यालाच माहीत असतं, असं काहीतरी. अगदी बरोबर पकडलं. आपलं शरीर कोणी बनवलंय? आईच्या पोटात असताना एका छोट्या पेशीपासून हे शरीर सुप्त मनानेच तर बनवलंय ना. अरे हो. म्हणजे शरीराचा नकाशा सुप्त मनाकडेच आहे. होय. त्यामुळे जर शरीरात काही बिघाड झाला तर ते शरीर दुरुस्तही करू शकतं. लेखकाने रोज शांत बसून सुप्त मनाला ठामपणे सांगायला सुरुवात केली की माझ्या पेशींची दुरुस्ती होत आहे, आणि ते बरे झाले. बापरे. पण एक मिनिट. तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? आपण डॉक्टरांकडे जाणं सोडून द्यायचं का? औषधं घ्यायची नाहीत का?
नाही नाही, अजिबात नाही. वैद्यकीय उपचारांना नाकारायचं नाहीये. एक जुनी म्हण आहे ना, डॉक्टर जखमेवर पट्टी बांधतो, पण देव किंवा निसर्ग, ज्याला आपण सुप्त मन म्हणू शकतो, तो ती जखम भरून काढतो. म्हणजे औषधासोबतच मनाची शक्ती काम करते. अगदी. डॉक्टर त्यांचं काम करतात, पण हिलिंग सुप्त मन करतं. हे आरोग्याच्या बाबतीत ठीक आहे, पण पैशांच्या बाबतीत काय? संपत्ती आणि यश मिळवण्यासाठी हे कसं वापरायचं? कसे, संपत्ती ही एक मानसिकता असते, ज्याला आपण वेल्थ कॉन्शियसनेस म्हणतो. पण नुसतं मी श्रीमंत आहे असं ओरडून थोडीच काय होतं? म्हणजे माझा एक थेट प्रश्न आहे तुम्हाला. विचारा ना. समजा कोणी कर्जात बुडालेला आहे, खिशात 1 रुपया नाहीये, आणि त्याने आरशासमोर उभं राहून मी श्रीमंत आहे असं म्हटलं, तर त्याचं जागृत मन लगेच म्हणेल ना की खोटं बोलू नकोस. मग अशा वेळी सुप्त मनाला कसं पटवायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यालाच पुस्तकात मेंटल कॉन्फ्लिक्ट किंवा मानसिक संघर्ष म्हटलंय. जागृत मन अशा खोट्या वाक्यांना रिजेक्ट करतं आणि ते सुप्त मनापर्यंत पोहोचूच देत नाही. मग उपाय काय यावर? अशा वेळी संघर्षाची परिस्थिती टाळायला हवी. पुस्तकात एक अचूक उपाय सांगितलाय. मी श्रीमंत आहे असं म्हणण्याऐवजी असं म्हणायचं की दिवसा आणि रात्री माझ्या सर्व कामांमध्ये माझी भरभराट होत आहे. अरे वा, म्हणजे आपण एका प्रक्रियेबद्दल बोलतोय, थेट मी श्रीमंत आहे असा खोटा दावा करत नाही होत. बरोबर. आणि या वाक्यामुळे जागृत मन आणि सुप्त मन यांच्यात वाद होत नाही. जागृत मन म्हणतं हो, कदाचित प्रगती होत असेल, आणि तो विचार सुप्त मनापर्यंत पोचतो. हे लॉजिकल वाटतंय, पण हे सगळं रिप्रोग्रॅमिंग नक्की करायचं कधी? हीच तर खरी गोम आहे. झोपेची वेळ ही सुप्त मनाशी बोलण्याची सर्वात योग्य वेळ असते. रात्री झोपताना. पण का? जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी जोडले तर लक्षात येईल की झोपताना आपलं तर्क करणारं जागृत मन शांत झालेलं असतं. ते सबमर्ज होतं. म्हणजे तो जो दारावरचा पहारेकरी आहे तो झोपलेला असतो. अगदी बरोबर. आणि सुप्त मन मात्र 24 तास जागा असतं. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी आपण थेट इंजिन रूम मध्ये आज्ञा देऊ शकतो. मग ह्यासाठी नेमक्या कृती काय आहेत? काही स्टेप्स आहेत का? हो ना. 3 अतिशय सोप्या कृती आहेत. पहिली आहे अंगाई गीत पद्धत, म्हणजे लल्लबाई मेथड. यात काय करायचं? समजा तुम्हाला संपत्ती हवी आहे, तर पूर्ण वाक्य बोलण्याऐवजी फक्त वेल्थ किंवा संपत्ती, समृद्धी असा एकच शब्द अंगाई गीतासारखा शांतपणे मनातल्या मनात जपत राहायचा. फक्त एक शब्द? हो, कारण एका शब्दात जागृत मन चुका काढू शकत नाही ना. तो शब्द एका सकारात्मक भावनेसह सुप्त मनात रुजतो. भारी आहे. दुसरी पद्धत कोणती? दुसरी आहे मानसिक चित्रफित, म्हणजे व्हिज्युअलायझेशन. एखादं ध्येय साध्य झाल्याचं डोळ्यासमोर स्पष्ट पाहणं. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटतेय, तर त्याने झोपण्यापूर्वी असं चित्र डोळ्यासमोर आणावं की तो पास झालाय आणि आई त्याचं अभिनंदन करतेय. अगदी हेच. पण फक्त चित्र नाही, तर त्यात भावना असावी. तो आनंद अनुभवता आला पाहिजे. कारण सुप्त मनाला खरं काय आणि काल्पनिक काय यातला फरक समजत नाही. क्या बात आहे. आणि तिसरी पद्धत? तिसरी आहे धन्यवाद देण्याची पद्धत, द थँक यू टेक्निक. एखादी गोष्ट मिळण्याआधीच कृतज्ञता व्यक्त करणं. मिळण्याआधीच? हो. जेव्हा तुम्ही आधीच धन्यवाद म्हणता, तेव्हा मनात विश्वासाची भावना निर्माण होते की ती गोष्ट आधीच पूर्ण झाली आहे. खरंच, या तिन्ही पद्धती खूपच प्रॅक्टिकल आहेत. लोकांनी आज रात्रीपासूनच या ट्राय करून बघायला हव्यात. नक्कीच. मला वाटतं सर्वांनी आज रात्री हे करून बघावं. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं तर सुप्त मन चांगलं वाईट ओळखत नाही. ते फक्त तुमच्या विचारांवर काम करतं. त्यामुळे रात्री झोपताना नेहमी सकारात्मक आणि यशस्वी विचारांसोबतच झोपा. आणि जाता जाता मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. हे बघा, तुमचं भविष्य आधीच तुमच्या सुप्त मनात लिहिलं जात आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात येणारा शेवटचा विचार हा उद्याच्या वास्तवाची पहिली वीट असू शकतो. बापरे, हे खरंच खूप शक्तिशाली आहे. मग आता प्रश्न हा आहे की आज रात्री तुम्ही तुमच्या सुप्त मनाला कोणती आज्ञा देणार आहात? विचार करा. आपण पुन्हा भेटूच एका नवीन सखोल चर्चेत.